पाटील दानवे व भोकरदन जाफराबाद तालुक्याचे आमदार संतोष पाटील दानवे यांच्या प्रयत्नातून प्रगतीपथावर नांजा जैनपूर कोठारा डांबरीकरण चालू आहे। तरी नांजा क्षीरसागरवाडी कोठारा जैनपूर या सर्वांच्या वतीने रावसाहेब पाटील दानवे यांचे मनपूर्वक स्वागत केले। केदारखेडा प्रतिनिधी बेके धसाळ। आता आमच्या सर्व मतदारसंघाचे पोटातलं पाणी सुद्धा आणणार नाही असा हा रोड दादानी केला। हा नांजा गावाचा रोड 2002 मध्ये आपल्या जालना जिल्ह्यामध्ये दोनच आले होते, तरी खासदार साहेबांनी आपल्याला या ठिकाणी सगळे गाव सोडून आपला नांजाला हा रोड पंतप्रधान ग्राम योजनेतून आपल्याला दिला होता। परंतु नांजा हे गाव पहिल्यापासून रोड दादांच्या आशीर्वादाने हा रोड झालेला आहे। आता हा रोड नांजा पाटील ते जैनपूर कोठारा आपल्या भोकरदन जाफराबाद तालुक्याचे आमदार संतोष भाऊ दानवे यांच्या प्रयत्नातून झालेला आहे। आमच्या सर्वांच्या लाडक्या जिल्हा परिषद सदस्य आशाताई पांडे यांच्याही सुद्धा प्रयत्नातून ताई तुम्हाला या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन देतो। आमदार आणि ताईचे गाव दगडवाडी, पण दगडवाडीला आपल्या गावाला इथला आशीर्वाद ताई आणि भाऊ दादा देतात। आणि आमदार साहेबांचं गाव जो गडा आहे त्या गावाला सुद्धा असं इतका भारी रोड नाही आहे। ताई माझं म्हणणं एकच आहे, लोक म्हणतात की माणसानं सोन्यासारखं असावं, लोक म्हणतात की माणसानं सोन्यासारखं असावं। मी म्हणतो की माणसानं सोन्यासारखं नसावं, कारण फक्त सोनं हातात असतं, सोनं गळ्यात असतं, सोनं तिजोरीत राहतं। लोकनेते आदरणीय दादा परिस्थ सारखे आहे। आदमी ने गन से बड़ा होता है ना पद से बड़ा होता है। जो आदमी दूसरों मुसीबतों में खड़ा होता है वो आदमी सबसे बड़ा होता है। असे आमचे दादा सगळ्यांपेक्षा मोठे आहे। आणि या ठिकाणी आमचे रावसाहेब सीताराम मोरे ग्रामपंचायत सदस्य क्षीरसागर, पाराजी नामदेव सोनवारे ग्रामपंचायत सदस्य, बाबासाहेब विठ्ठल मोरे ग्रामपंचायत सदस्य आणि भानदास आसराम मोरे आणि एकनाथ तळोबा साबळे हे या ठिकाणी रावसाहेब श्रीराम मोरे